आणि मंडळी सांग की या शेवटच्या दिवसांमध्ये जर तुम्ही 2 तिमोथी याचा 3रा अध्याय काढला, या देवाच्या वचनाकडे 2 तिमोथी याचा 3ऱ्या अध्यायामध्ये आपण आहोत. प्लीज कृपा करून येऊया. 2 तिमोथी 3रा अध्याय प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. 2 तिमोथी 3ऱ्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल काय सांगतं आपल्याला प्लीज आपण ऐकूया. प्लीज वाचूया. सर्वांकडे बायबल आहे? जर तुम्ही बायबलद्वारे बोलतोय तर तुम्हाला कळालं पाहिजे तुमच्या बायबलमध्ये हे लिहिलेलं आहे. आणि प्लीज कृपा करून आपले बायबल उघडणारे लोक आपण बनलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. वाचूया 2 तिमोथी 3रा अध्याय आणि 1 ते 5 वचनापर्यंत आपण जाणार आहोत. वाचूया. आणि हे जाण की शेवटल्या दिवसांमध्ये संकटाचे समय येतील. कारण माणसे स्वार्थ बुद्धी धनलोभी बढाईखोर, ओके सिस्टर वाचूया. गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, अनुपकारी, अपवित्र, ममताहीन, असमाधानी, चहाड, इंद्रिय दमन न करणारी, निर्दय, चांगल्याचा अनादर करणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा विलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील. तर अशांपासून दूर राहा. बायबल सांगतं की शेवटच्या दिवसांमध्ये संकटाचे समय येतील. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना देवाचं वचन आपल्याला घाबरवत नाहीये. देवाचं वचन आपल्याला जाग करत आहे. यस. देवाचं वचन आपल्याला म्हणत नाही की संकट येतील आता लपून राहा, आता काहीतरी कर जेणेकरून तू वाशील. पण बायबल सांगतं संकटाचे समय येतील, त्रासदायक समय येतील, तुझ्या जीवासाठी त्रासदायक होतील. पण बायबल सांगतं याच्यातून आपल्याला देव उपाय सांगत आहे. याच्यातून आपल्याला देव बाहेर निघण्याचा मार्ग सांगत आहे. का आपण जिवंत देवाचे लेकरं आहोत. यस आमेन. बोलूया माझ्या मागे. देव मला भीती घालत नाहीये. देव मला भीती घालत नाहीये. प्रभूला माहित आहे मला कसं वाचवायचं, म्हणून त्याने हे वचन लिहिलेलं आहे. जेणेकरून मी या शेवटल्या दिवसांमध्ये चलाक असावं, देवाच्या इच्छेनुसार चालावं, जेणेकरून मी संकटात फसू नये. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो शेवटच्या दिवशी पॅरलेस टाइम इंग्लिश मध्ये लिहिलंय. संकटाचे समय, त्रासदायक समय येतील, पण घाबरण्याची गरज नाहीये. तुम्हाला आणि मला देवाने उपाय दिलेला आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लूक याचा जर तुम्ही 22व्या अध्यायामध्ये आलात, लवकर येऊया ना, लवकर येऊया देवाच्या वचनाकडे. लूक 22वा अध्याय. यस. लूक 22व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल आपल्याशी बोलत आहे. 34 ते 38 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. तेव्हा तो म्हणाला, पेत्रा, मी तुला सांगतो की तू मला ओळखतोस. हे तू 3 वेळा नाकारशील. सिस्टर 21वा अध्याय. व्हेरी सॉरी. लूक 21वा अध्यायामध्ये आपण आहोत आणि 34 वचनाच्या पुढे आपण जाऊया. लूक 21वा अध्याय वाचूया. आणखी आपणामध्ये सर्वात मोठा ओके जाऊया सिस्टर. आणखी आपणामध्ये सर्वात मोठा कोण मानला जात आहे हा. याविषयी त्यांच्यामध्ये विवाद झाला. ओके. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, राष्ट्रांचे राजे त्यांच्यावर धनीपण करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार चालवतात ते परोपकारी म्हणवले जातात, परंतु तुम्ही त्याप्रमाणे असू नका. तर तुमच्यामध्ये जो मोठा तो धाकट्याप्रमाणे हो, व जो पुढारी आहे तो सेवा करणाऱ्यासारखा हो. ना पुढे असे लिहिलंय, कारण मोठा कोण, जेवायला बसलेला किंवा सेवा करणारा, जेवायला बसलेला की नाही, परंतु मी तर तुमच्यामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे. नो सिस्टर. 34व्या अध्यायामध्ये आपण आहोत. सॉरी 21. लूक 21:34 मध्ये तुम्ही वाचत आहात. यस. लूक 21:34. नो लूक 21:34 वाचूया. यस. लूक 21:34. यस. परंतु तुम्ही आपणाला सांभाळा. बायबल सांगतं की देव म्हणतो तुम्ही आपणाला सांभाळा. हा पुढे असं लिहिलंय, नाहीतर कदाचित गुंगी व मद्यपीपणा व या हल्लीच्या आयुष्या संबंधीच्या चिंता याकडून तुमची अंतकरणे जड होतील व तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल. देवाची इच्छा नाही की कुठलंही हृदय जड किंवा कठीण व्हावं.
हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या म्हणणं देवाची इच्छा नाहीये देवाची इच्छा नाहीये माझं हृदय कठीण व्हावं, माझं हृदय कठीण व्हावं, कडक व्हावं, कडक व्हावं, असे दिवस यावे असे दिवस यावे की माझ्या हृदयाने देवाचं वचन ऐकायचं बंद की करावं. माझ्या हृदयाने देवाचं वचन ऐकायचं ही बंद देवाची करावं. इच्छा ही नाहीये. देवाची इच्छा नाहीये. प्रभू म्हणतो की असं होईल, पण तुम्हाला याच्यातून मार्ग दाखवत आहे. पुढे असं लिहिलं, वाचूया. कारण तो सर्व पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्वांवर तसाच येईल. सर्वांवरती तो दिवस येईल, पण पुढे असं लिहिलंय, यास्तव यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला, या सर्व गोष्टी चुकवायला. किती लोकांना या सर्व गोष्टी चुकवायच्या? यस किती लोकांना शेवटपर्यंत आपलं हृदय प्रभूसाठी ठेवायचंय? Yes. किती लोकांना शेवटपर्यंत आत्म्यामध्ये सामर्थ्यवान बनायचंय? यस सच देव आपल्याला गोष्टी सांगत आहे, देव आपल्याला उपाय सांगत आहे ना. पुढे असं लिहिलं, वाचूया. व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहिला. आणि देव म्हणजे प्रभू येशू येईल त्यावेळेस तुम्ही आणि मी प्रभू समोर उभे राहणार आहोत. तो दिवस ज्यावेळेस येईल तुम्ही उभे राहिला. पुढे असं लिहिलंय, सबल असावे म्हणून, सबळ असावे, विश्वासात स्ट्रॉंग असावे, मजबूत असावे. पुढे असं लिहिलंय, म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा. व्हेरी इम्पॉर्टंट. हाच टॉपिक आहे. यस मी आठवड्यात प्रभूला विचारत होतो, फादर तुझ्या लेकरांसाठी तू काय बोलू इच्छितो? देव म्हणतो की सगळ्यात मोठी गोष्ट आणि सगळ्यात वाचण्याची गोष्ट आणि सगळ्या संकटातून बाहेर यायची गोष्ट काय असेल तर ज्यावेळेस एखादा विश्वासू माणूस आपल्या प्रभूशी प्रार्थनेमध्ये बोलतो, लक्षात ठेवा तुमच्या प्रार्थना स्वर्ग ऐकतो. आमेन. प्रार्थना म्हणजे साधी गोष्ट नाहीये. प्रार्थना म्हणजे देवाशी सहभागिता आहे. यस आणि ज्यावेळेस तुम्ही देवाशी बोलता तुम्ही या सर्व येणाऱ्या संकटाच्या समयपासून आपण वाचवले जाणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक समज में आ रहा है. माझ्या बघा या दिवसांमध्ये या दिवसांमध्ये माझी देवाबरोबरची सहभागिता माझी देवाबरोबरची सहभागिता रोज वाढली पाहिजे. रोज वाढली पाहिजे. जेणेकरून जेवढं मी प्रभूशी बोलेल, जेवढं मी प्रभूशी बोलेल, माझा आतील माणूस, माझा आतील माणूस, माझा अंतकरणातील माणूस माझ्या अंतकरणातील माणूस बलवान बनला पाहिजे. बलवान बनला पाहिजे. अनेक लोकांचे अंतकरण म्हणजे आतील माणूस जो खरा माणूस आहे तो बलवान बनला पाहिजे. यस आमेन. तर तुमचा आतील माणूस बलवान आहे, तुम्ही सर्व परिस्थितीमध्ये उभं राहू शकता. यस आणि आतील माणूस जर बलवान बनायचा असेल तर तुम्हाला देवाशी सहभागिता असणं अत्यंत गरजेचं आहे. यस आमेन. किती लोकांना कळतं देवाचं वचन? रोज आणि रोज. आता वेळ नाही राहिली, एक दिवस प्रार्थना केली, दुसऱ्या दिवशी विसरले, तिसऱ्या दिवशी नाही, एक दिवस उपवास केला, बस झालं. नो, बायबल सांगतं की देवाची इच्छा आहे त्याच्या लेकरांनी त्याच्याशी रोज आणि रोज बोललं पाहिजे. यस आमेन. जेवढं तुम्ही प्रभूशी बोलणार तेवढा तुमचा आतील माणूस बळकट केला जाणार. यस तुमचे शब्द बदलतील, येणारं संकट टाळलं जाईल, प्रत्येक परिस्थितीमधून देव तुम्हाला बाहेर काढेल. का? कारण की बायबल मध्ये लिहिलंय या पृथ्वीवरती देवाची इच्छा आहे की माणसाने देवाशी आपलं नातं जोडलं पाहिजे. यस हालेलुया. हालेलुया. किती लोकांना कळत आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय, वाचूया. ऐका देवाचं वचन. तेव्हा तो रोज दिवसा मंदिरात शिकवित असे हा आणि रोज रात्री बाहेर जाऊन जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावर राहत असे आणि सर्व लोक त्याचे ऐकायला मोठ्या पहाटेस मंदिरात त्याच्याकडे येत असत. सो बायबल सांगते की तुम्ही आणि मी प्रार्थनेचे लोक बनलं पाहिजे. यस आमेन. किती लोकांची इच्छा आहे की तुमच्या पुढे असलेला अंधार किंवा संकट किंवा कठीण परिस्थिती लवकर बदलली पाहिजे? यस ना बलाने होत ते, यस ना पराक्रमाने होत नाही, कुठल्या ज्ञानाने होत नाही, देवाच्या आत्म्याद्वारे. आमेन. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याला परवानगी देता तुमच्याद्वारे प्रार्थना करायला, लक्षात ठेवा देव तुमच्यासाठी दरवाजे उघडतो. यस प्रभू तुमच्यासाठी मार्ग उघडतो. आणि जर तुम्ही प्रार्थनेमध्ये नाहीये आणि तुम्ही फक्त आपल्या सामर्थ्यावर किंवा ज्ञानावरती जगताल तुम्ही अपयशी होताल. शैतान तुमच्या ताकदीला भीत नाही, शैतान तुमच्या पैशाला भीत नाही, शैतान तुमचा किती ओळख आहे त्याला भीत नाही, शैतान तुम्ही किती सामर्थ्यवान त्याला भीत नाही. शैतान एकच व्यक्तीला भीतो जो आत्म्याने भरलेला आणि आत्म्याने बलवान आहे. यस आमेन. की लोक समज में आ रहा है? आपले हात वर म्हणा, शैतान जो है, सैतान जो आहे, जो आत्म्याने बलवान आहे, जो आत्म्याने बलवान आहे, जो अंतकरणाने बलवान आहे, जो अंतकरणाने बलवान आहे, विश्वासाने मजबूत आहे, विश्वासाने मजबूत आहे, जो देवाशी नातं जोडणारा आहे, जो देवाशी नातं जोडणारा आहे, प्रार्थनेचा व्यक्ती आहे, प्रार्थनेचा व्यक्ती आहे, त्याला घाबरतो. त्याला घाबरतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग या शेवटच्या दिवसांमध्ये एक गोष्टीचा निश्चय पक्का करून घ्या, मी प्रार्थनेचा व्यक्ती बनणार. यस आमेन. मी प्रार्थनेचा व्यक्ती बनणार. यस मी प्रार्थनेचे व्यक्ती बनणार.
मी प्रार्थनेचा व्यक्ती बनणार. सिस्टर, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर प्रभूने हे वचन सांगितले, हे खरे वचन आहेत. यस आमेन. आणि त्याने आपल्याला उपाय देखील सांगितला आहे त्याच्यातून बाहेर यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक समज में आ रहा है. म्हणतो बायबल मध्ये की आत्म्याला विझू नका. कशाला? आत्म्याला. वाचूया थेसलोनिकस पत्र, आय थिंक सो 5वा अध्याय 19 वचन. प्लीज देवाच्या वचनाकडे येऊया. 1 थेसलोनिकस पत्र 5वा अध्याय आणि 19 वचन. ऐकूया देवाचं वचन. प्लीज वाचूया. आत्म्याला विझवू नका. बायबल सांगतं आत्म्याला विझवू नका. आत्म्याला विझवू नका. वाचूया परत एकदा. जे वाचत आहे त्यांनी वाचूया. 1 थेसलोनिकस पत्र 5वा अध्याय आणि 19 वचन. ऐकूया. आत्म्याला विझवू नका. आत्म्याला विझवू नका. ज्या दिवशी तुमचा आत्मा किंवा जो तुमचा आत्मा, आणि पवित्र आत्म्याविषयी बोलत नाही, तुमच्या आत्म्याविषयी बोलतोय. कारण पवित्र आत्मा आपल्या आत्म्यात राहायला आलाय. आणि त्या आत्म्याला विझू नका. ज्या दिवशी आत्मा विझवला जाईल, विश्वास संपेल, प्रार्थना संपेल, संकट तुमच्या विरुद्ध उभं राहायला तयार असेल. का? कारण की आत्मा जोपर्यंत तुमचा आणि माझा बलवान आहे, तो पण लक्षात ठेवा, कुठलाही शैतानाची शक्ती तुमच्या विरुद्ध उभी राहू नाही शकत. कुठलीच राहू शकत नाही. म्हणून बायबल सांगतं कशाला विझू नका. आत्म्याला. कशाला विझू नका. आत्म्याला. आणि जर आत्म्याला विझवायचं नसेल तर तुम्ही आणि मी रोज जो आत्म्याला बलवान बनवणारा देव, त्याची सहभागिता ठेवली पाहिजे. यस. खूपशे लोकांना मी पाहतो की त्यांचे देवाशी सहभागिता नाही. आणि ज्यावेळेस त्यांची सहभागिता नाही, त्यांचे शब्द पूर्णपणे जगिक असतात, नकारार्थी असतात. ते ज्यावेळेस बोलतात असं वाटतं की यांचा देव जिवंत आहे का मेलेला आहे. का? त्यांचा आत्मा जो आहे तो थंड झालेला आहे, बलवान नाहीये. पण या शेवटच्या दिवसात देवाला असे लोक पाहिजे की जे आत्म्याला प्रज्वलित करणारे, प्रकाशमय करणारे असे लोक पाहिजे. Yes, आणि असे लोक टिकून राहतील. यस. असे लोक टिकून राहतील. माझी सगळ्यांना विनंती आहे, प्रभू यायची वेळ अत्यंत जवळ. पहा इस्रायल मध्ये काय चाललंय. बायबल सांगतो ज्यावेळेस तुम्ही इस्रायलच्या बाजूने देश उभे राहताना पाहणार, समजून घ्या तो लवकर येणार आहे. यस. अनेक गोष्टी मी तुम्हाला गुरुवारी सांगेल, कशा प्रकारे आपण शेवटच्या दिवसांमध्ये आहोत. गुरुवारी उपास प्रार्थनेमध्ये प्लीज बायबल घेऊन या, वही घेऊन या. कारण या दिवसांमध्ये तुमचा आत्मा विझू नाही विझला नाही पाहिजे. यस आमेन. जरी आम्ही तिथं होतो, आम्ही केव्हा आत्म्याला विझू नाही दिलं. रोज सकाळ आमची प्रभू येशू बरोबर चालू व्हायची, रात्र आमची येशू बरोबर संपायची. आमचं बोलणं कोणाशी नसायचं, आमचं बोलणं देवाशी असायचं. कारण बायबल सांगतं की ज्यावेळेस प्रेषित लोक आतमध्ये होते, मंडळी त्यांच्यासाठी कळकळीची प्रार्थना करत होती. कारण मंडळीला माहित होतं दरवाजे बंद आहेत, अशक्य गोष्ट आहे, पेत्र उद्या मरणार आहे आणि नक्की वाईट बातमी होणार आहे. पण या सगळ्या गोष्टी चुकवायच्या असेल तर देवाकडे आरोळी मारली पाहिजे. यस आमेन. की लोकांना कळतंय. मे बी आज तू कर्जात असशील, मे बी आज तू त्रासात असशील, तुझा पती तुझ्या घरामध्ये अत्यंत वाईट आणि दारूमध्ये आणि वाईट परिस्थितीमध्ये असेल. रडू नको आणि असं म्हणू नको की पास्टर आता मला नाही वाटत. नो, तुझ्याकडे एक हेडक्वार्टर आहे, तुझ्याकडे असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी तुझा तो गुडघेला बसला आणि प्रभू येशूच्या नावात देवाला हाक मारून अन्य भाषेत प्रार्थना करू लागला, तर बायबल सांगतं तू आणि मी जो देवाशी बोलत आहे तो शांत बसत नाही. यस. तो शांत बसत नाही. यस आमेन. तो आपल्या लेकरांसाठी दरवाजे उघडतो. आमेन. की लोकांना माहित आहे. तर तुम्ही प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय काढला, प्लीज या. प्रेषितांचे कृत्य 12वा अध्यायामध्ये आपण आहोत. ऍक्ट्स चॅप्टर 12. ऍक्ट्स चॅप्टर 12. प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय. प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय. आलात का? यस आमेन. आणि प्लीज कृपा करून सिस्टर पहिल्या वचनापेक्षा पुढे जाऊया. त्यावेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या कित्येकास जाचायला आपले हात पुढे केले आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जिवे मारले. आणि पुढे असं लिहिलंय, आणि हे यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरायला पुढे सरसावला. तेव्हा बेखिमीर भाकरीचे दिवस होते आणि त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याची रखवाली करण्यास त्याला शिपायाच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले. ओके. आणि वलांडन सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर काढावे असा त्याचा बेत होता. याप्रमाणे इकडे पेत्र तुरुंगामध्ये पहाऱ्यात राहिला, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना कळकळीने होत होती. एकाग्रतेने कळकळीने होत होती. डुप्लिकेटपणा नाही, यस, दिखावा नाही, कळकळीची प्रार्थना.
हृदयापासूनची प्रार्थना, Yes. सततची प्रार्थना, न थांबणारी प्रार्थना, न संपणारी प्रार्थना, देवाची इच्छा आपली असावी. Yes, amen. की लोक समज में आ रहा है की लोकांची इच्छा आहे की तुमच्या प्रार्थनेने परिस्थिती बदलली पाहिजे. Yes. म्हणा माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य देवाने दिलंय, माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य देवानं दिलंय मी स्वर्गातील देवाशी बोलू शकतो, की मी स्वर्गातील देवाशी बोलू शकतो, ज्याच्या हातामध्ये ज्याच्या हातामध्ये स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार आहे, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार आहे, ज्याच्या हातामध्ये राजाचं हृदय आहे, ज्याच्या हातामध्ये राजाचं हृदय आहे, ज्याच्या हातामध्ये ज्याच्या हातामध्ये सर्व परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आहे. सर्व परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य जर आहे. मी रोज त्याच्याशी बोलू लागलो जर मी रोज त्याच्याशी बोलू लागलो तर मी माझ्या जीवनामध्ये तर मी माझ्या जीवनामध्ये अशक्य गोष्टी शक्य करताना बघणार आहे. अशक्य गोष्टी शक्य होताना बघणार आहे. कारण प्रभूने मला सांगितलंय प्रभूने मला सांगितलंय संकटाचे समय येतील, संकटाचे समय येतील, त्रासदायक गोष्टी येतील, त्रासदायक गोष्टी पण येतील, या सगळ्यामध्ये प्रभू म्हणाला पण या सर्वांमध्ये प्रभू म्हणाला धीर धर, धीर धर, मी जगाला जिंकलेला आहे. जगाला जिंकलेला आणि आहे त्या देवाशी मी बोलत आहे. आणि त्या देवाशी मी बोलत आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेचे लोक बनता, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वर्ग तुमच्यावरती प्रेम करतो. यस आमेन. स्वर्गाला तुम्ही आवडता, यस. शैतानाला आवडत नाही, पण त्याच्याकडे पाहायचं नाही. कारण जेवढं तुम्ही प्रार्थना करताल तेवढं तो तुमच्यापासून लांब राहील. तो तुमच्यापासून काय राहील? लांब राहील. प्रार्थना करणारी लोक बना. यस आमेन. आपली वेळ वाया नका घालू. जेवढा वेळ आम्हाला तिथं मिळाला आम्ही फक्त प्रार्थना करत होतो, रडून किंवा उपवास करून. तुमचे चेहरे आमच्या डोळ्यासमोर यायचे. आम्ही रोज प्रार्थना करत होतो आणि प्रभूला सांगत होतो की एकही हल्ला नाही पाहिजे येशूमध्ये, एकही मागं गेला नाही पाहिजे, का आपल्याला जगणं ख्रिस्त आहे आणि मरण लाभ आहे. यस आमेन. आणि आपल्या दिवसांमध्येच प्रभू येशू येणार आहे. यस. कारण सर्व भविष्यवाणी आपल्या दिवसात पूर्ण होत आहे. यस आमेन. हालेलुया, हालेलुया. माझ्या म्हणा वेळ नाहीये, वेळ नाहीये, जेणेकरून मी या जगासाठी जगेल. मी या जगासाठी जगेल. वेळ आली, वेळ आली आणि शेवटची वेळ आली, आणि शेवटची वेळ आली, जेणेकरून मी माझ्या देवाशी सहभागिता ठेवेल. मी माझ्या देवाशी सहभागिता आणि ठेवेल गोष्टी मी बदलणारच आणि गोष्टी बदलणारच प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. हालेलुया. हालेलुया. काही लोक देवावरती वाट पाहतात की देवाने गोष्टी घडवाव्या. देव आपल्यावरती वाट पाहतो की तू प्रार्थना करावी. नाही, आपको नाही समजा. माझ्या गणा काही लोक वाट पाहतात, काही लोक वाट पाहतायत देवाने लवकर काम करावं, देवानं लवकर काम पण करावं, देव वाट पाहतोय पण देव वाट पाहतोय माझ्या लोकांनी प्रार्थना करावी, माझ्या लोकांनी प्रार्थना उपवास करावे, उपवास करावे, आणि मी काम करावं. आणि मग मी काम करावं. माझ्या म्हणा प्रार्थनेशिवाय प्रार्थनेशिवाय काहीच होत नाही. काहीच होत नाही. म्हणा प्रार्थनेशिवाय प्रार्थनेशिवाय अजिबात काही होत नाही. अजिबात काही होत नाही. जर तुम्ही प्रार्थनेचे लोक आहात, तुमचा आत्मा केव्हा विझणार नाही. आमेन. तुम्ही गौरवातून गौरवात जाणार. यस आमेन. तुम्ही आशीर्वादातून आशीर्वादात जाणार. यस. तुम्ही केव्हा अशक्त बनणार नाही. आमेन. देव अशा लोकांवरती विश्वास ठेवतो ज्याचा आत्मा प्रज्वलित किंवा प्रकाशमान आहे, ज्याचा आत्मा जळतोय, आतील माणूस जळतोय आणि स्ट्रॉंग आहे. अशा लोकांवरती देव विश्वासू आहे. यस. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगेल प्रभूने कशा प्रकारे तिथेही काम केलं. येत्या दिवसात मी तुम्हाला सांगेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण सिस्टर ब्रदर, प्रार्थनेचे लोक बना. यस आमेन. संकटाचे समय येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी गुरुवारी तुम्हाला एक पोस्ट दाखवेल आणि तुम्हाला कळेल की आपण कुठल्या दिवसांमध्ये आहोत. म्हणून बायबलचं वचन सांगतं की ज्यावेळेस मंडळी कळकळीची प्रार्थना करत होती, कोणासाठी? पेत्रासाठी. कोणासाठी? पेत्रासाठी. आणि बायबल सांगतं देवाने असं कार्य केलं की देवदूत पाठवला. यस. तर तुम्ही पुढे वाचत गेले, देवाने काय पाठवले? देवदूत. किती लोकांची इच्छा आहे की तुमच्यासाठी देवदूतांनी रोज काम करावं? यस. म्हणा देवदूत जोपर्यंत मी बोलत नाही, देवदूत जोपर्यंत मी बोलत नाही, मी प्रार्थना करत नाही, मी प्रार्थना करत नाही, देवदूत काम नाही करत. देवदूत काम नाही करत. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये की पुढे जर वाचलं तुम्ही, देवदूत आला, यस. पेत्रासाठी दरवाजे उघडले गेले, Yes. सर्व पहाऱ्यातून तो बाहेर आला आणि बायबल सांगतो परत एकदा त्याची सेवा चालू झाली. यस. का? कारण मंडळी, कळकळीची प्रार्थना करत होती. आणि ही मंडळी आशीर्वादित आहे कारण आमच्यासाठी ही मंडळी कळकळीची उपवास प्रार्थना करत होती. यस आमेन. आणि तुमच्या प्रार्थनेमुळे देवाने महान कार्य केले. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या गोणा
मी जो आहे मी जो आहे माझ्या रूम मध्ये जर बसलो मी माझ्या रूम मध्ये जर बसलो आणि प्रार्थना करू लागलो आणि प्रार्थना करू लागलो मी येत्या दिवसांमध्ये मी येत्या दिवसांमध्ये थोड्याच दिवसांमध्ये थोड्याच प्रभू दिवसांमध्ये येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात गोष्टी बदललेल्या पाहणार आहे गोष्टी बदललेल्या पाहणार आहे. कारण जो देव प्रार्थना ऐकतो जो देव प्रार्थना ऐकतो तो हृदय बदलणारा आहे. तो हृदय बदलणार आहे. स्तोत्रसंहिता 33 अध्याय वाचूया. खूप महत्वाचं वचन आहे. साम चॅप्टर 33 स्तोत्रसंहिता 33 अध्याय आणि प्लीज 10 वचनाच्या पुढे आपण जाऊया. ऐका, नीट ऐकूया देवाचं वचन. साम चॅप्टर 33 स्तोत्रसंहिता 33 अध्याय आणि प्लीज पुढे वाचूया. पॉवरफुल वचन, सामर्थ्यवान वचन. परमेश्वर राष्ट्रांची मसलत मोडतो. परमेश्वर राष्ट्रांची मसलत मोडतो. व्हॉट अ ग्रेट थिंग. पुढे तो लोकांच्या योजना निष्फळ करतो. तो लोकांच्या योजना निष्फळ करतो. कोण? परमेश्वर. आय सेड कोण? देव. तो कुठं राहतो? तो तुझ्यामध्ये राहतो. यस आमेन. पण त्याची इच्छा आहे तू त्याच्याशी बोलावं, तू त्याच्याशी बोलावं, त्याच्याकडे आवाज मारावा, त्याला म्हणावं की प्रभू ह्या गोष्टी कठीण आहेत पण मला एक गोष्ट माहित आहे, तो राष्ट्रांची मसलत नष्ट करतो. यस. पुढे असलेले वाचूया. परमेश्वराची मसलत सर्व काळ स्थिर राहते. हा. त्याच्या हृदयातल्या योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात. ओके, पुढे असलेले. परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते सुखी आहे. ओके, पुढे. जे लोक त्याने आपल्या स्वतःच्या वतनाकरता निवडले आहेत ते सुखी आहेत. ओके. परमेश्वर आकाशातून निहाळतो. परमेश्वर आकाशातून निहाळतो. कोणाकडे निहाळतो? की लोकांना माहित आहे की 24 तास प्रभू येशू तुमच्याकडे पाहतो. यस. कारण तो झोपत नाही, डुलकी घेत नाही. कोणाकडे त्याची नजर आहे? माझ्याकडे. आय सेड प्रभू येशूची नजर कोणाकडे? माझ्याकडे. कशासाठी? तो किती मेकअप करतो, तो किती चांगले कपडे घालतो, तो किती चांगलं खातो, किती चांगल्या गाड्यात फिरतो, याच्याकडे अजिबात प्रभू पाहत नाही. यस. अजिबात. तुझ्या अंगावर किती सोनं आहे, ओके, तू किती ज्ञानी आहे, तू किती नो देव अशाकडे पाहत नाही. देव एकच पाहतो, हा आत्म्यामध्ये किती बलवान आहे. यस आमेन. हा गुडघे टेकून किती माझ्याकडे हाक मारतोय, यस. जेणेकरून मी याची हाक ऐकेल आणि गोष्टी बदलेल. आमेन. पुढे असलेले वाचूया. मनुष्याच्या सर्व संतानास तो पाहतो. हा. तो आपल्या वस्तीच्या ठिकाणातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांकडे दृष्टी लावतो. जो त्या सर्वांची हृदय घडवितो, तो त्यांची सर्व कामे ध्यानात आणतो. तोच हा. नो सिस्टर, परत एकदा वाचूया ते वचन. तो आपल्या वस्तीच्या ठिकाणातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांकडे दृष्टी लावतो. नाही, तुम्हाला कळालं असतं तुम्ही आमेन म्हटलं असतं. आमेन. आमेन. नाही, आपको नाही समज में आ रहा है. मला माहित नाही तुम्ही कसं वचन घेता, पण ज्यावेळेस मला हे वचन कळालं, आम्ही तिथे हे वचन वाचायचो, आम्ही म्हणायचो थँक्यू लॉर्ड, तू पृथ्वीच्या सर्व लोकांकडे पाहतो. यस आमेन. मग तुम्ही माझ्यासारखे ब्लॅक असा, व्हाईट असा या कसे असा, प्रभू तुमच्याकडे पाहतो. यस आमेन. प्रभू तुमच्या प्रार्थना ऐकतो. Yes. आय एनकरेज यू, मी तुम्हाला प्रोत्साहन देतो, प्रार्थनेची समय चुकू नका. Yes. कारण रोज अपेक्षेने देव तुमच्याकडे पाहतो. आमेन. परत एकदा ते वचन वाचूया. ऐका. तो आपल्या वस्तीच्या ठिकाणातून हा. पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांकडे दृष्टी लावतो. हा, दृष्टी लावतो. हा. पुढे असं लिहिलंय, जो त्या सर्वांची हृदय घडवितो. व्हॉट? स्टॉप हिअर, थांबा. तुम्हाला आमेन म्हणता येतं? तुम्हाला वचन ऐकून आनंद होतो? जो सर्वांची हृदय घडवितो. किसने सबका हृदय तयार किया है? देवानं. कोणी सगळ्यांचे हृदय घडवलेले आहे? देवानं. आय सेड कोणी सर्वांचे हृदय घडवलेले आहे? देवानं. आणि किती आनंद आहे, तो आपला स्वर्गातील बाप आहे. यस आमेन. त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. आणि तो तुझ्यात राहायला आलाय. यस. आणि जर तो सगळ्यांचे हृदय घडवतो, तर तुझ्या प्रार्थनेद्वारे तो हृदय देखील बदलतो. यस आमेन. तुझ्या प्रार्थनेद्वारे तो विचार देखील बदलतो. यस. सिस्टर, निराश होऊ नको. 3 महिने तर तू अशा प्रकारे, किंवा 2 महिने किंवा 3 महिने तर तू अशा प्रकारे प्रार्थना करू लागली की प्रभू तू सर्व पृथ्वीवरील माणसाकडे पाहतोस. आता देखील स्वर्ग कोणाकडे पाहतोय? आपल्याकडे. आपल्याकडे. जे नाही त्यांच्याकडे पाहतोय. यस. आणि बायबल सांगतो कुणी हृदय घडवलंय? देवानं. माझी इच्छा परत एकदा वाचूया. हे वचन ऐकून मला खूप आनंद होतो. जो त्या सर्वांची हृदय घडवितो. हालेलुया. हालेलुया. पास्टर, माझे पती
माझा बॉस अत्यंत कडक हृदयाचा आहे. तुम्हाला माहित नाही पास्टर, जग बदलल पण तो नाही बदलणार. तो देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलतीस. तो देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलणारा झालास. कारण बायबल सांगतो तो जो हृदय घडवतो तो बदलू शकतो किंवा नाही. बदलू शकतो. बायबल सांगते राजाचं हृदय पाण्याच्या ओघासारखं यहोवाच्या हातात आहे. यस आमेन. तो इच्छितो तिकडे त्याला वळवतो. आमेन. की लोकांची इच्छा आहे तुम्ही या दिवसात सुरक्षित असावं. यस. सुरक्षित असावं. यस. तुमचं बाहेर जाणं आत येणं आशीर्वादित असावं. यस. सिस्टर प्रार्थनेचे लोक बना. आमेन. तुम्ही तर सुरक्षितच आहात, पण तुमच्याद्वारे देव दुसऱ्याला सुरक्षित ठेवेल. यस. तुमच्याद्वारे देव दुसऱ्यांना सुरक्षित ठेवेल. दुसऱ्याला सुरक्षित, तुमच्या नातेवाईकाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या बाजूवाल्याला, आपल्या देशाला प्रभू सुरक्षित ठेवेल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपको समझ में आ रहा है की लोकांना देवाचं वचन कळतंय. Yes. मे बी तुम्ही म्हणत असाल, पास्टर आतापर्यंत माझी परिस्थिती बदलली नाही. प्रार्थना परिस्थिती बदलते. यस आमेन. जो देवाशी बोलतो देव त्याच्यासाठी कार्य करतो. यस आमेन. आणि पुढे असलेले वसूया, जो त्यांची सर्व कामे ध्यानात आणतो. देवाला सर्व कामे ध्यानात आणता येतात. यस. व्हॉट अ ग्रेट थिंग. किती लोकांना कळतंय. म्हणा देवाला सर्व कामे ध्यानात आणतो. देव सर्व कामे ध्यानात आणतो. याचा अर्थ काय? काय चाललंय? यस. काही चाललं नाहीये. कुठं बिघडलंय, कुठं गोष्टी विरुद्ध चालल्यात, काय त्याच्या मनात विचार चाललेत, तुझ्या विरुद्ध काय योजना चालल्यात, तुझ्या विरुद्ध गोष्टी काय चालल्यात, हे सर्व देव ध्यानात आणतो. हे देव ध्यानात आणतो. हे देव ध्यानात आणतो. पण देवाची इच्छा आहे कुणीतरी म्हणावं, माझा देव कार्य करायला सामर्थ्यवान आहे. यस आमेन. माझा देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. यस. या दिवसांमध्ये चर्चनी एवढं बलवान बनावं, त्यांचा आत्मा विझला नाही पाहिजे. यस. तर तुम्ही जेवताय तर तुमचं शरीर मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे. आणि शैतानाची इच्छा आहे ते स्ट्रॉंग असावं, पण आत्मा स्ट्रॉंग नसावा. तो तुमच्या 6 पॅक्सला भीत नाही, यस. तो तुमच्या ताकदीला भीत नाही, न तो तुमच्या विजडमला भीत नाही. Yes. एखादा माणूस जर प्रार्थना करू लागला तर तो म्हणतो अभि कुछ माझं खरं नाही. प्रार्थनेचे लोक बना. प्रार्थनेचे लोक बना. यस आमेन. देवावर बोलणारे लोक बना. यस. देवाची संगती करणारे लोक बना. तुम्ही जिथे असताल देव तुम्हाला चमकवणारच. आमेन. मे बी तुम्ही आत असताल बाहेर असताल देव तुम्हाला चमकवणारच. यस आमेन. योसेफ आतमध्ये होता देवाने चमकवलं. यस. पॉल आतमध्ये होता देवाने कार्य केलं. पेत्र आतमध्ये होता देवाने देवदूत पाठवले. तोच देव आजपासून तुमच्यासाठी चमकवण्याचं काम करेल. आमेन. तुम्ही देवासाठी जगणारे आहात. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूपशे लोक निराश होऊन बसतात आणि म्हणतात की पास्टर देव दुसऱ्याची प्रार्थना ऐकतोय, माझी का नाही ऐकत? किंवा आमच्या मनात विचार यायचे ज्यावेळेस आम्ही तिथं होतो, फादर काय चुकलंय, स्वर्गीय पिता काय चुकलंय, काय? देव म्हणला थांब, शांत राहा, जाणून घे की मी देव आहे. यस आमेन. मला तुझा उपयोग करायचा आहे. यस. मी सांगेल येत्या दिवसात तुम्हाला मोठमोठ्या गोष्टी सांगेल, कशा प्रकारे देव महान कार्य केलेलं आहे. मला तुझा उपयोग करायचा आहे. मला लोकांना अंधारातून तुझ्याद्वारे प्रकाशात आणायचं आहे. मला शैतानाचे बंधन तुझ्याद्वारे तोडायचे. यस. आणि लोकांना दाखवायचंय की यस हा माझा निवडलेला सेवक किंवा सेविका आहे. यस आमेन. म्हणा माझ्या मागे देवाला देवाला माझ्याद्वारे माझ्याद्वारे या जगाला दाखवायचंय. या जगाला दाखवायचे त्याचं गौरव, त्याचं गौरव, त्याचं सामर्थ्य, त्याचं सामर्थ्य, त्याचे आशीर्वाद, त्याचे आशीर्वाद, त्याचे सर्व कार्य त्याचं सर्व कार्य प्रभूला माझ्याद्वारे दाखवायचंय. प्रभूला माझ्याद्वारे दाखवायचे. मी येशूचं गौरव आहे. कारण मी येशूचा गौरव आहे. येशू माझ्यामध्ये राहतो, येशू माझ्यामध्ये राहतो, मी त्याच्यामध्ये राहतो. मी त्याच्यामध्ये राहतो. आणि ज्यावेळेस मी प्रार्थनेचा व्यक्ती असेल, आणि ज्यावेळेस मी प्रार्थनेचा व्यक्ती असेल, माझ्याद्वारे देवाचं गौरव होईल. माझ्याद्वारे देवाचं गौरव होईल. आणि येशूचं गौरव माझ्याद्वारे प्रगट होईल. आणि येशूचं गौरव माझ्याद्वारे प्रगट होईल. आमेन. हालेलुया. की लोक करते देवाचं वचन म्हणा, मी हरणार नाही केव्हा, मी हरणार नाही केव्हाच, मी केव्हाच रडणार नाही, मी केव्हाच रडणार नाही, मी केव्हा निराश होणार मी नाही. केव्हाच निराश होणार नाही. गोष्टी किती माझ्या विरुद्ध असो, गोष्टी किती माझ्या विरुद्ध जो असो, देव हृदय घडवतो, जो देव हृदय घडवतो पृथ्वीवरील सर्व मानवांचे, पृथ्वीवरील सर्व मानवांचे, तो माझी प्रार्थना ऐकेल, तो माझी प्रार्थना ऐकेल, तो माझी उपास पाहिल, तो माझे उपवास पाहिल, आणि तो माझ्यासाठी मोठं कार्य करेल. आणि तो माझ्यासाठी मोठं कार्य करेल. आमेन. आमेन. ज्या परिस्थितीमधून ह्या सर्व 5.5 महिन्यात किंवा 5.6 महिन्यात आम्ही गेलो, कठीण होतं, अशक्य होतं, पण बायबल सांगतं जितक्यांनी त्याच्याकडे पाहिलं यस.
जितक्यांनी त्याच्याकडे आरोळी केली देव त्यांचे चेहरे केव्हा लज्जित फजित होऊ देणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलं वसू सिस्टर. तोच तो आहे. हा. सैन्यांच्या समुदायाने कोणीही राजा तरत नाही. आणि सैन्याच्या समुदायाने कोणी राजा तरत नाही. नीट वाचायचं तुमचं बायबल. वाचायचं म्हणून नाही, हळू वाचा. काय लिहिलंय बायबलमध्ये? कोणी राजा मोठ्या सैन्याच्या बळाने जय पावतो असे नाही, वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही, पण पुढे असं लिहिलंय बलवान मनुष्य मोठ्या बलाने सुटतो असेही नाही. बलवान मनुष्य मोठ्या बलाने पैशाने सुटतो असं नाही, पुढे असं लिहिलंय संरक्षणाकरिता घोडा व्यर्थ आहे व्यर्थ आहे देव म्हणतो, आणि तो आपल्या मोठ्या शक्तीने कोणालाही सोडवणार नाही. देखो आपको समझ में नहीं आ रहा है बाइबल. यस आमेन. संरक्षणाचा घोडा व्यर्थ आहे, तो आपल्या मोठ्या बलाने कोणाला सोडवणार नाही. सिस्टर हे वचन कोणासाठी बोललं जात आहे? माझ्यासाठी. कोणासाठी बोललं जात आहे? वाचूया. संरक्षणाकरिता घोडा व्यर्थ आहे, हा. आणि तो आपल्या मोठ्या शक्तीने कोणालाही सोडवणार नाही. आणि पुढे असं लिहिलंय पहा, हा, जे परमेश्वराला भितात, आमेन. ना पुढे असं लिहिलंय जे त्याच्या प्रेम दयेची आशा धरतात. जे प्रार्थनेमध्ये म्हणतात की माझा देव प्रेमळ आहे, यस माझा देव उद्याचा दिवस माझ्यासाठी आशीर्वादित करणारा आहे. यस. मला माहित आहे की ज्या परिस्थितीमध्ये आज मी पुढे आलोय, उद्या मी जमिनीवरती पाय ठेवणार आहे. यस. ज्या कर्जात मी आज बुडालोय, उद्या मी आशीर्वादाच्या वाटेवर चालणार आहे. आमेन. कारण मी देवावरती आशा ठेवली. यस. जिवंत देवावर आशा. यस आमेन. जिवंत देवावर मी आशा ठेवली. ज्या रिपोर्ट मध्ये आज मी अडकलोय, ज्या डॉक्टर्स बोलतात, हे बोलतात, यस, त्याच्यातून मला उद्या काढायला देव सामर्थ्यवान आहे. यस आमेन. ना पुढे असं लिहिलं वाचूया. त्यांचा जीव मरणापासून सोडवायला नाही का, व त्यांना दुष्काळात वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर असते. आमेन. आपले पवित्र हात वर करा. म्हणा, माझ्या देवाची दृष्टी, माझ्या देवाची दृष्टी माझ्यावर आहे, माझ्यावर आहे, जेणेकरून मरणातून सोडवायला, मरणातून सोडवायला, दुष्काळातून सोडवायला, दुष्काळातून सोडवायला, वाईट परिस्थितीतून सोडवायला, वाईट परिस्थितीतून सोडवायला, संकटातून सोडवायला, संकटातून सोडवायला देव संधी बघतोय. देव संधी बघतोय. मी केव्हा प्रार्थना करेल, मी केव्हा प्रार्थना मी करेल, केव्हा आरोळी मी मारेल, केव्हा आरोळी मारेल, आणि देव केव्हा माझ्यासाठी कार्य करेल. देव केव्हा माझ्यासाठी कार्य करेल. माझ्यापेक्षाही जास्ती माझ्यापेक्षाही जास्ती देव वाट पाहत आहे. देव वाट पाहते, पण प्रार्थना केल्याशिवाय पण प्रार्थना केल्याशिवाय काहीच होत नाही. काहीच होत नाही. प्रभूला माहित नव्हतं का पेत्र जेलमध्ये? माहित होतं. माहित होतं. प्रभूला माहित नव्हतं का उद्या हेरोद राजा पेत्राला मारणार आहे? माहित होतं. हा, बोला ना. माहित होतं. प्रभूला माहित नव्हतं का की उद्या पेत्र जो आहे तो संपणार आहे? माहित होतं. मग असं का लिहिलं बायबलमध्ये की देव पाहत होता की मंडळीची प्रार्थना कळकळीची चालू होती. यस. आणि कोणाची प्रार्थना ऐकली गेली? मंडळीची. जे त्या मंडळीला कळालं ते विनियार्ड मंडळीला कळालेलं आहे. यस आमेन. आणि देव बाप करो की ही प्रार्थना वाढत आणि वाढत आणि वाढत जाओ. यस आमेन. आणि असे दिवस येऊ की प्रत्येक व्यक्ती प्रार्थनेचा व्यक्ती बनो. आमेन. एवढा अभिषेक त्याच्या डोक्यावर असो Yes. की तो जिथं उभं राहील प्रत्येक बंधन येशूच्या नावात तुटलं जाणार. आमेन. एवढे प्रार्थनेचे लोक बना. यस. असे प्रार्थनेचे लोक बना. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय आमच्या जीवाने परमेश्वराची वाट पाहिली आहे. की लोकांचा जीव रोज प्रभूची वाट पाहतो. की लोकांना देवाशी बोलायला आनंद वाटतो. यस. हालेलुया. 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 की लोक देवाशी बोलण्यामध्ये अत्यंत उत्सुक आहेत. सिस्टर, ह्या जगातले शब्द व्यर्थ आहेत. यस. पण जो देवाशी बोलतो, देवाच्या पाशी आपले गुडघे टेकतो आणि प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, मला एक गोष्ट सांगेल, तो व्यक्ती केव्हाच लाजवला जाणार नाही. आमेन. किती लोकांनी प्रयत्न करो, किती लोकांनी तुमच्या विरुद्ध जाओ, पण देवाची इच्छा आहे की तुम्ही उंच केले जावे. यस आमेन. समझ में आ रहा आपको?
Yes. म्हणा मी प्रार्थनेचं जीवन घडवणार आहे. मी प्रार्थनेचं जीवन घडवणार आहे. म्हणा माझं जीवन माझं जीवन एवढं प्रार्थनेशील असेल एवढं प्रार्थनाशील असेल की मी माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये रोज उत्तर पाहणार, रोज उत्तर पाहणार, रोज चांगल्या गोष्टी पाहणार, रोज चांगल्या गोष्टी रोज पाहणार, विजयाचे दिवस पाहणार. रोज विजयाचे दिवस मला पाहणार. माहित आहे मला माहित आहे मी कुरकुर नाही करणार. मी कुरकुर नाही करणार. कारण जे कुरकुर करतात जे कुरकुर ते करतात केव्हाच आशीर्वादित होणार नाही. ते केव्हाच आशीर्वादित जे होणार नाही. प्रार्थना करतात, जे प्रार्थना करतात, प्रभूशी बोलतात, जे प्रभूशी बोलतात चमकणारच ते चमकणारच प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हालेलुया. सो मी एनकरेज करतो आपल्या देशासाठी प्रार्थना करा, यस. पास्टरसाठी प्रार्थना करा. अनेक लोक अंधारात आहेत, त्यासाठी प्रार्थना करा. आणि बायबल सांगतो जो हृदय घडवतो तो प्रार्थना ऐकतो. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही निराश नाही होणार. मी निराश नाही होणार. आमेन. आमेन. की लोक समज में आ रहा है, की लोक देवाचं वचन कळत आहे. तुम्हाला देवाचं वचन कळत आहे. यस. की लोक आपल्या पास्टरसाठी म्हणजे आमच्यासाठी रोज प्रार्थना करतील. रोज करता, यस. रोज करता. 100% तुमचं प्रतिफळ मोठं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मग देव शल्मोनाला म्हणाला, एक रात्री देव शल्मोनाच्या स्वप्नात आला. शेवटचं वचन 2 इतिहास 7व्या अध्यायामध्ये आपण आहोत. प्लीज वाचा सिस्टर. यस. 2 इतिहास 7वा अध्याय. आला? यस. वाचूया देवाचं वचन. प्लीज वाचूया. 2 इतिहास 7 आहे. हा आणि 17-18. आणि तू जर तुझा बाप दावीद वागत होता तसा माझ्या पुढे वागशील. त्याच्या अगोदर तर त्याच्या 7, 12. 14, 12. आणि रात्री परमेश्वर शल्मोनाला प्रगट झाला आणि शल्मोनाला प्रगट झाला आणि त्याला म्हणाला मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. पुढे असलेलं आहे. आणि मी हे स्थान माझ्यासाठी यज्ञाचे घर म्हणून निवडले आहे. नाव हे घर मी निवडलेलं आहे. म्हणा देवाने मला निवडलेलं आहे. देवाने मला निवडलेले आहे. म्हणा देवाचं घर आता मीच आहे. आता देवाचं घर मीच आहे. देवाचा ऍड्रेस किंवा पत्ता मीच आहे. देवाचा पत्ता मीच आहे. इथून जी प्रार्थना होईल इथून जी प्रार्थना होईल डायरेक्ट स्वर्गात जाईल. डायरेक्ट स्वर्गात जाईल. पुढे असलेलं आहे. पाऊस पडू नये म्हणून मी जर आकाशे बंद केली. ऐका देव काय बोलतोय शल्मोनाशी. तोच देव विनियार्ड चर्चशी Yes. आणि जे लोक ऑनलाईन पाहतात त्यांच्याशी बोलत आहे. पाऊस पडू नये म्हणून पाऊस पडू नये म्हणून मी जर आकाशे बंद केली आकाश बंद केली किंवा भूमीने पीक खाऊन टाकायला हा मी जर टोळास आज्ञा केली. देव म्हणतो जर मी पाऊस बंद केला आणि टोळाला आज्ञा केली आणि मी जर आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली मरी किंवा मरण माझ्या लोकात मी पाठवलं. आणि ज्यांना माझे नाव ठेवले आहे. किती लोकांना प्रभू येशूचं नाव ठेवलेलं आहे. यस. आपले पवित्र हात पकडून म्हणा मला प्रभू येशूचं नाव ठेवलंय. मला प्रभू येशूचं नाव ठेवलंय. मी प्रभू येशूच्या नावात जगतोय. मी प्रभू येशूच्या नावात जगतोय. मी प्रभू येशू साठी जगतोय. मी प्रभू येशूसाठी जगतोय. नाव ज्यांना माझे नाव ठेवले आहे ना पुढे असलेलं आहे. ते माझे लोक ते माझे लोक जर नम्र होतील जर नम्र होतील व प्रार्थना व करतील. प्रार्थना करतील. मला व- इथपर्यंतच बोलायचंय. Yes. किती प्रार्थना करतील. ना प्रभू आपल्याशी बोलतोय. जर मी पाऊस बंद केला, जर मी टोळांना आज्ञा केली, जर मी मरी पाठवली. नाव देव केव्हाही नवीन करारामध्ये मरी पाठवत नाही. देव केव्हा कोणाचा नाश करत नाही. नो. पण देव म्हणतो जर असं झालं आणि माझे लोक जर नम्र झाले आणि 15 ऑगस्टच्या दिवशी एकत्र आले किंवा रोज एकत्र आले आणि प्रार्थना करू लागले तर मी आकाश उघडेल. यस. मी आकाश उघडेल. Amen. ना प्लीज ऐका. आकाश कोणामुळे उघडलं जातं? प्रार्थनेमुळे. हा प्रार्थना करणारे कोण आहे? म्हणजे तुम्ही किती सामर्थ्यवान आहेत की तुमच्याद्वारे देव काय उघडतो? आकाश. आणि मरीला थांबवतो. आमेन. मरीला थांबवतोय. शैतानाला थांबवतोय. सगळ्या वाईट परिस्थितीला थांबवतोय. आत्म्यामध्ये बलवान हो. आमेन. प्रार्थनेचे लोक बना. यस. या मोबाईलला म्हणा तू माझा गुलाम नाही, मी तुझा गुलाम नाही, तू माझा गुलाम आहे. यस. हालेलुया. मी नेहमी सांगतो ह्या शेवटच्या दिवसात अनेक ॲप येतील. यस. अनेक गोष्टी घडतील. अनेक मला काही बोलायला पाबंदी आहे म्हणून मी बोलू नाही शकत. बऱ्याचशा गोष्टी होतील. सिस्टर्स अँड ब्रदर, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवाच्या विरुद्ध उभ्या राहतील. पण या गोष्टी जर तुम्ही टाळल्या आणि प्रभूच्या उपस्थितीत जर जगायचं ठरवलं तर कुठलाही मोह, कुठलाही शैतानाचं कार्य तुमच्यातली आग जी पवित्र आत्म्याची आहे ते केव्हाच विझवणार नाही. यस. आमेन. आणि तोच टिकला जाणार आहे जो पवित्र आत्म्याच्या आगीने भरलेला आहे. यस. पुढे असलेलं वसूया. आणि
मरी पाठवली आणि ज्यांना माझे नाव ठेवले आहे ते माझे लोक हा. जर नम्र होतील व प्रार्थना करतील हा. व माझे मुख शोधतील माझे मुख शोधतील हा. व आपले दुष्ट मार्ग सोडतील ऑलरेडी प्रभूच्या नावात आपले दुष्ट मार्ग निघून गेलेत. पुढे असं लिहिलंय, तर मी आकाशातून ऐकेन तर मी आकाशातून ऐकेन. जर देव असं बोलला असता, पास्टरनी जर नम्र झालं, त्यांनी जर प्रार्थना केली तर मी ऐकेल, तर तुम्ही सगळे माझ्यावरती अवलंबून असते. देव म्हटलं असं, जो ग्रॅज्युएट आहे, ग्रॅज्युएट असलं पाहिजे. देव म्हटलं असं, नो, जो ज्ञानी आहे, जो चांगला दिसतो, ज्याच्याकडे चांगलं घर दार बंगला आहे, त्यांनी जर प्रार्थना केली तर मी ऐकेल, तर खूपशे लोक निराश झाले असते. पण बायबलमध्ये असं नाही लिहिलं. बायबलमध्ये लिहिलं, माझे लोक. ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवता, तुम्ही देवाचे लोक होता. यस आमेन. आणि ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवता, प्रभू तुमच्यात राहायला येतो. यस आमेन. आणि बायबल सांगतं, ते जर लोक नम्र झाले, प्रार्थना करू लागले, माझा चेहरा शोध लागले, तर ज्या आकाशाला मी बंद केले त्यांच्या प्रार्थनेद्वारे मी उघडल. यस. जो मरी खायला आला त्यांच्या प्रार्थनेद्वारे मरी मी शांत करेल. आमेन. कोण बोलतंय? देव. मी चॅलेंज करतो या दिवसात, तुम्ही प्रार्थनेचे लोक बना. आमेन. आपल्या स्वतःला शुद्ध ठेवा, आपल्या स्वतःला वाईटापासून जपा, यस. कारण संकटाचे समय येतील. आमेन. पण देव म्हणतो, तू नाही अडकणार त्याच्यात, कारण तू प्रार्थनेचा व्यक्ती आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय, वाचूया. व त्यांच्या पापांची क्षमा करीन हा ना, पुढे असं लिहिलंय, व त्यांच्या देशाला बरे करीन. त्यांच्या देशाला बरे करीन. त्यांच्या देशाला बरे करीन. तर घराला किती बरं करेल? यस. देशाला. बरे करीन. तुम्हाला एक विचारायचंय, तुम्ही प्रभूवरती आपण अवलंबून आहोत का देव आपल्या प्रार्थनेकडे पाहून कार्य करतो? प्रार्थनेकडे पाहून कार्य. नाही, आपको नाही समज में आ रहा है. कोणाच्या प्रार्थनेची देव वाट पाहतोय? हा, कोणाच्या प्रार्थनेची वाट पाहतो? यस. तुझ्या प्रार्थनेची. यस आमेन. ना, मी देवाचा सेवक आहे. मी चॅलेंज करतो, फक्त 3 महिने तुम्ही जर रोज सतत प्रार्थना करू लागले, आणि प्रभूला सांगितलं येशूच्या नावात ही परिस्थिती बदलली जा. यस. मी तुम्हाला सांगतो, 3 महिन्यानंतर तुम्ही स्टेजवरती असताल यस. आणि तुम्ही साक्ष देणार की पास्टर आकाश उघडलेलं आहे, आमेन. पास्टर मरी संपलेली आहे, पास्टर दारू बंद झालेली आहे, यस. पास्टर आत्महत्या टळलेली आहे, आमेन. पास्टर माझी नोकरी मला चालत आलेली आहे, पास्टर माझं प्रमोशन झालेलं आहे, पास्टर माझा तुटलेला संसार जोडला गेलाय, आमेन. माझे लोक जे वाईट मार्गावरती लेकर होते बदलले. यस. 100% तुम्ही साक्ष देणार. आत्म्याला विसरू नका. यस. प्रार्थनेचे लोक बना. आमेन. प्रार्थना अखंड करा आमेन. आणि गोष्टी बदलतील. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐसे प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो देव म्हणतो, मी त्यांच्या देशाला आरोग्य देईल. किती लोक समज में आ रहा है? आपले पवित्र हात वर करा, म्हणा माझी वेळ मी वाया नाही घालवणार, माझी वेळ मी वाया नाही घालवणार, कारण वेळ परत नाही येणार. कारण वेळ परत नाही येणार. जी वेळ मला प्रभूच्या साठी दिलेली आहे, जी वेळ मला प्रभूसाठी दिलेली, देवाच्या उपस्थित राहायची वेळ आहे, देवाच्या उपस्थितीत राहायची वेळ आहे, प्रार्थनेची वेळ आहे, प्रार्थनेची वेळ आहे. मी अजिबात गमावणार नाही. मी अजिबात गमावणार नाही, कारण मला एक गोष्ट माहित आहे, कारण मला एक गोष्ट माहिती मी आहे, किती ताकदीने जगलो, मी किती ताकदीने जगलो, पैशाने जगलो, पैशाने जगलो, ज्ञानाने जगलो, ज्ञानाने जगलो, सगळं व्यर्थ आहे. सगळं व्यर्थ आहे. पण जर मी येशूच्या नावात जगलो जर मी येशूच्या नावात जगलो आणि मी प्रार्थनेचा व्यक्ती बनून जगलो आणि प्रार्थनेचा व्यक्ती बनून जगलो, अन्य भाषेत प्रार्थना करू लागलो, अन्य भाषेत प्रार्थना करू लागलो, ज्या गोष्टी नाही होणार त्या होणार. आमेन. प्रभू येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. हालेलुया. समज में आ रहा आपको? यस. म्हणून हे वचन मला खूप आवडतं आणि आम्ही रोज आमच्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये हे स्तोत्र बोलत असतो. स्तोत्रसंहिता 91, यस. साम चॅप्टर 91, स्तोत्रसंहिता 91, साम चॅप्टर 91. Yes. आणि आपण प्रार्थना करूया. स्तोत्रसंहिता 91, स्तोत्रसंहिता 91, साम चॅप्टर 91 वाचूया. जो परात्पराच्या एक मिनिट निघालं. स्तोत्रसंहिता 91 काढलं. कसं वाचायचं मी सांगेल ना. वाचूया सिस्टर, प्लीज वाचूया. जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो, जो परात्पराच्या गुप्तस्थली गुप्तस्थली, तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो, सावलीत किंवा छायेत राहतो. गुप्तस्थली वसणं म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेसाठी देवाशी बोलायला तुमचा दरवाजा बंद करता, डोळे बंद करता आणि आपलं हृदय प्रभूकडे लावता आणि प्रभूशी बोलायला तोंड उघडता,
त्याची स्तुती करता, अन्य भाषेत प्रार्थना करता, संकट पुढे आणता, म्हणता प्रभू याच्यातून तू मार्ग काढायला सामर्थ्यवान आहे, जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो, ज्याला माहित आहे माझं लपण्याचं ठिकाण कोण आहे, यस ज्याला माहित आहे माझं संकट दूर करणारा कोण आहे, Yes. ज्याला माहित आहे की हा दिवस बनवलाय पण या दिवसामध्ये मला विजय देणारा कोण आहे, तो देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो गुप्तस्थली. तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहतो. म्हणा मी सर्व समर्थाच्या छायेत राहणारा आहे. मी सर्व समर्थाच्या छायेत राहणार आहे. म्हणा मी गुप्तस्थली वस्ती करतो, मी गुप्तस्थली वस्ती जिथं करतो, कुठला शैतान येऊ शकत नाही, जिथे कुठला सैतान येऊ शकत कुठली नाही, दरिद्री येऊ शकत नाही, कुठलं दारिद्र्य येऊ शकत नाही, कुठला अपयश येऊ शकत नाही. कुठलं अपयश येऊ शकत नाही. अशा ठिकाणी मी रोज जातो, अशा ठिकाणी मी रोज आणि जातो. ते ठिकाण म्हणजे आणि ते ठिकाण म्हणजे प्रार्थनेचं ठिकाण. प्रार्थनेचं ठिकाण. मी आणि देव सहभागिता करतो, यस आमेन. त्या ठिकाण आहे गुप्तस्थली. गुप्त स्थली पुढे असलेले वसूया. मी परमेश्वराविषयी म्हणेन मी देवाविषयी म्हणेल की तो माझा आश्रय आश्रय आहे, व माझा दुर्ग आहे, दुर्ग आहे. तोच माझा देव, हा त्याच्यावर मी भरोसा ठेवतो. हा पुढे कारण तो तुला पारध्याच्या पाशापासून व नाश करणाऱ्या मरीपासून सोडवील. पण पहिलंच वचन काय आहे? जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो. जो देवाच्या उपस्थितीमध्ये राहतो, Yes, amen. जो देवाशी नातं जोडून उपस्थितीमध्ये बोलतो, पारद्याच्या पाशापासून व नाश करणाऱ्या मरीपासून तू सोडवला जाशील. आमेन. पुढे असलेले बसूया. तो आपल्या पिसांनी तुला झाकील. हा किती लोकांची इच्छा आहे देवाने त्याच्या पंखांनी तुम्हाला आणि मला रोज झाकतो. म्हणा माझा देव रब त्याच्या पंखांनी मला रोज झाकतो. माझा देव त्याच्या पंखांनी मला रोज झाकतो. तुम्हाला असं वाटतं जर कोंबडीला कळतं की पिल्लांना झाकून ठेवायचं तर देवाला कळत नाही का तुम्हाला आणि मला झाकून ठेवायचं? 100% माहित आहे, यस 100% माहित आहे. पण एखादं पिल्लू म्हणतं मुझे अभी, मला आता कोंबडीच्या पंखाची गरज, नाहीये, आता मी मोठा झालोय. ती वरडत असते बाळा ये रे माझ्या पंखाखाली, ये रे प्रार्थनेला, ये रे उपस्थितीमध्ये, चर्चला ये रे, इंस्टाग्राम बंद कर रे, गूगल बंद कर रे, व्हॉट्सअप बंद कर रे, अरे ये रे माझ्या बुला, ये नाही मुझे टाइम नाही आहे. मी तुम्हाला येत्या दिवसात गोष्टी सांगेल, आता मी नाही सांगू शकत. पण सिस्टर ह्या सगळ्या गोष्टी माणसाला मारत आहेत. यस. तो पिल्लू म्हणतो नाही चालेल, काही प्रॉब्लेम नाही, आता मी मोठा झालोय, मोठा झालोय. आणि अचानक घार येते, यस. कावळा येतो, आणि जो बाहेर आहे त्यालाच उचलतो, जो आत आहे त्याला नाही उचलत. जो कोंबडीच्या पंखाखाली पिल्लो त्याला उचलेल का? नाही. तर त्याला उचलायचं तर त्याला कोणाला उचलावं लागेल? कोंबडीला. आणि कोंबडीला उचलू शकतो का? नाही. तर तुम्हाला उचलायचं असेल तर पहिल्यांदा देवाला हात लावावा लागेल. या. आणि जर तुम्हाला हात, देवाला हात कोण लावू शकतं का? नाही. मग आपण कोणाच्या गुप्तस्थली बसणारे आहोत? देवाच्या प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये. यस. मी चॅलेंज करतो, प्लीज आपल्या स्वतःसाठी जगू नका, दुसऱ्यासाठी प्रार्थनेमध्ये जगा. यस. तुमचं जीवन एकदम आशीर्वादित असेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असेल लवकर जाऊया. आणि तू त्याच्या पंखाखाली आश्रय घेशील. आश्रय घेशील. त्याचे सत्य हे ढाल आणि कवच आहे. ढाल आणि कवच. ना पुढे असेल रात्रीच्या भयाला, रात्रीच्या भयाला हा किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला, दिवसा उडणाऱ्या बाणाला, हा काळोखात चालणाऱ्या मरीला, हा किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस. का भिणार नाही? कारण जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. यस आमेन. आणि त्याच्यानंतर मग हे सगळे वचन चालू झाले. Yes. ना पुढे असेल वाचूया. तुझ्या बाजूला 1000 पडतील. किती? 1000. आय सेड किती? आय सेड किती? हे वचन खोडं आहे का खोटं आहे? खरंय, आ खरंय. कसं घेतलं तुम्ही? साधं घेतलं का महत्वाचं घेतलं? महत्वाचं. या वचनाकडे लक्ष लावलंय का वरवर पाहताय? लक्ष लावलंय. या तिथं आम्ही असताना कुणीतरी मला सांगितलं की रात्री इथं हे निघतात ते निघतात. म्हटलं मला खूप आवडतं असं, कारण जिथं मी आहे तिथं जर ते निघाले तर वाईट आहे बा, त्यांची अवस्था वाईट होईल बा. कारण जिथं आम्ही आहे तिथं कोणीच नाही निघणार. यस. कारण जिथं आम्ही आहे तिथं फक्त देवाचं गौरव प्रगट होणार. यस आमेन. म्हणा जिथं मी राहतो, जिथे मी राहतो तिथं देवाचं गौरव प्रगट होणार, तिथे देवाचं गौरव प्रगट होणार, सामर्थ्य प्रगट होणार. सामर्थ्य प्रगट होणार. का? का?
कारण मी परात्पराच्या गुप्त स्थिती यस बसतो. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असलेले वसूया. तुझ्या बाजूला 1000 पडतील आणि तुझ्या उजव्या हाताला 10,000 पडतील, ओके, पण ती तुझ्या जवळ येणार नाहीत. ती तुझ्या जवळ येणार नाही. 100% गॅरंटी देव देतोय. यस आमेन. ती तुझ्या जवळ, येणार नाहीत. ती तुझ्या जवळ येणार नाही. ना. पुढे असलेले केवळ तू आपल्या डोळ्यांनी अवलोकन करशील आपल्या डोळ्यांनी पाहशील. आणि दुष्टांचे प्रतिफळ पाहशील. हा, पुढं कारण परमेश्वर माझा आश्रय आहे आश्रय आहे असे तू म्हणालास. परात्पराला तू आपले राहण्याचे ठिकाण केले आहे. हा, पुढे म्हणून कोणतेच अरिष्ट तुझ्यावर येणार नाही आणि कोणताही उपद्रव तुझ्या डेऱ्याशी भिडणार नाही. कोण गॅरंटी देत आहे? देव. आणि जरी आला, जरी प्रॉब्लेम त्रास आले, तर लक्षात ठेवायचं त्या त्रासाच्या पलीकडे तुझं उंच करणं देवापासून येणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. पण प्रत्येक गोष्ट माझ्या जीवनात घडते ही देवाच्या इच्छेनुसार असेल, ती देवाच्या इच्छेनुसार असेल, जेणेकरून त्याच्याद्वारे देवाचं गौरव प्रगट व्हावं, म्हणून त्या गोष्टी येतात. ना काय लोक मला विचारतील, मग मरण देवापासून आहे का? नो सिस्टर. आजार? नो सिस्टर. पण जर ते आले तर त्याच्याद्वारे देवाचंच गौरव तुझ्याद्वारे होईल. यस आमेन. अशा प्रकारे तू जगणार आहे. ना पुढे असेल वसूया. कारण तुझ्या सर्व मार्गात तुला राखायला. आय सेड सर्व मार्गात राखायला. मला खूप आवडतं. एक नाही, सर्व. सर्व बोला, सर्व जोरात बोला. सर्व शैतानाला ऐकू द्या. सर्व तुझ्या सर्व मार्गात तुला राखायला. हा, तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल. किती मौल्यवान लोक आहेत बघा तुम्ही. यस डायरेक्ट स्वर्गातील देवदूतांना तुझ्याविषयी आज्ञा मिळते यस की आज बरोबर 10:30 वाजता, काही लोक आले 12 वाजता, पण 10:30 वाजता माझे लेकर चर्चला निघालेत. 10 वाजता चला देवदूतांनो तयार राहा, माझ्या लेकरांसाठी मार्ग तयार करायला. यस आणि पुढं चाला, त्यांच्या मागे चालायचं नाही, कारण माझे लेकर चाललेत स्तुती आराधना आणि वचन ऐकायला. चला. आणि देवदूत लेफ्ट राईट आणि शैतानाचे दूत बाजूला असतात. ते म्हणतात का जा रे हे, पुढे यायचं नाही, कारण मी महादेवाच्या लेकरांना घेऊन निघालोय. यस चर्च में लेके जा रहा है, यस प्रार्थने में लेके जा रहा है. आमेन. आणि देवदूत म्हणतो बाजूला सरका, नाही तर आग पडेल तुझ्यावर. देवदूत तुम्हाला घेऊन येतात. यस मी जोक नाही करत सिस्टर, हे बायबल सांगतं. यस आमेन. तुझ्याविषयी तो देवदूतांना आज्ञा आज्ञा करेल, जेणेकरून पुढे सिस्टर ते आपल्या हातांवर तुला झेलून धरतील. कोण? देवदूत. कोण? देवदूत. खड्डा आला होता, पडणं आलं होतं, या ऍक्सिडेंट होणार होता, यस पण कोणी हातावर झेलून धरलं? देवदूताने. कोणी तुला झेलून धरलं? दूतांनी. शैतानाने खड्डा खणला होता, यस पण देवदूत म्हणले ऐ मी घेऊन चाललोय, यस आमेन. मी हातावरती उचलून घेईल. यस हे वचन ज्याला कळेल तो आशीर्वादित आहे. आमेन. आणि नेहमी लक्षात ठेवा, या वचनावरती मनन करा. मनन कशा प्रकारे देवदूत मला घेऊन चालतात. यस तिथं ज्यावेळेस आम्ही होतो, अक्षरशः देव जसं एखादी आई वडील आपल्या लेकरांना लाडगोडी लावते, तसं देव आम्हाला लाडगोडी लावायचं. डोंट वरी माझ्या मुलांनो, मी आहे ना तुमच्या बरोबर. पुढे असलेले वसिया ऐका. नाहीतर कदाचित तू आपल्या पायाला धोंड्याची ठेच लावून घेशील. ना, शैतान कुठलाही चान्स सोडत नाहीत बिलीवर लोकांना अटॅक करायचा, पण देवदूत कुठलाही चान्स ठेवत नाही की शैतानाने तुमच्यावरती अटॅक करायचा. यस नाही, आपको नहीं समझ में आया? Yes. माझ्या म्हणा, शैतान कुठलीही संधी गमवत नाही. सैतान कुठलीही संधी गमावत नाही. देवाच्या लोकांना हल्ला करायची, देवाच्या लोकांवर हल्ला करायची. पण देवदूत देखील कुठली संधी गमावत नाही. पण देवदूत देखील कुठली संधी गमावत नाही. देवाच्या लोकांना मला वाचवण्याची. या समय समझ में आ रहा आपको? या समय. हालेलुया. हालेलुया. परत एकदा, शैतान कुठलाही मोह किंवा संधी किंवा विचार किंवा परिस्थिती तुम्हाला तुमच्या विरुद्ध जायची गमवत नाही. तो वाट बघत असतो कोणाला सिंहासारखा गिळावं, तो गरज नाही सिंहासारखं कोणाला गिळावं म्हणून वाट पाहतो. पण देवदूत म्हणतात तू किती वाट पाहिली तर मी तुझ्यापेक्षा चतुर आहे Yes. तेव्हा माझ्या लोकांना सोडवण्यासाठी. आमेन.
आजपासून तेच देवदूत तुझ्या बरोबर आहेत. आमेन. आजपासून शैतानाची प्रत्येक वाट पाहणं बंद होईल. यस. आणि देव तुझ्यासाठी मोठमोठे कार्य करायला देवदूतांना आज्ञा देईल. आमेन. येशूच्या नावामध्ये तुझ्यासाठी कार्य होणार. यस. आमेन. पुढे असलेले सिंह आणि जोगी साप यांना तू तुडवशील. हा तरुण सिंह व नाग यांना तू पायाखाली तुडवशील. नाव हे नाग म्हणजे हे नाही दिसतात त्या नाग आणि सिंह तरुण म्हणजे अजगर म्हणजे शैतानाविषयी बोललंय ना. पुढे असलेले माझ्यावर त्याने आपली प्रीती ठेवली आहे. की लोकांनी येशूवरती प्रीती ठेवली. यस. किती प्रीती. जर तुम्ही देवावरती प्रेम करणारे आहात तर तुम्ही रोज देवाशी बोलणार. यस. रोज तुमची संगती प्रार्थनेमध्ये देवाशी असेल. मग तुम्ही देवावरती प्रेम नाही करत तर फक्त रविवारच्या दिवशी तुम्ही येणार आणि तुम्ही हजर राहणार. हजर झालो चर्चला जेणेकरून लग्न लावायला तुम्हीच आलं पाहिजे. आणि नाही नाही म्हणा मी हजेरी लावायला येत नाही. मी हजेरी लावायला येत नाही. मी देवावरती प्रेम करतो. मी देवावरती प्रेम करतो आणि म्हणून येतो. आणि म्हणून येतोय. पुढे असलेले वसूया म्हणून मी त्यांना सोडवीन. आणि त्यांना सोडवीन. त्याने माझ्यावर प्रेम ठेवलंय म्हणून मी त्याला सोडवीन. ना. पुढे असलेलं आहे त्याने माझे नाव जाणले आहे. हाँ कितने लोग ने प्रभु यीशु का नाम को जान लिया है, पहचान लिया है. अपने हातवर करा म्हणा मी येशूच्या नावाला जाणलेलं आहे. मी येशूच्या नावाला जाणले. सर्व नावापेक्षा सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव श्रेष्ठ नाव प्रभू येशूचं. प्रभू येशूचं नाव त्याला मी जाणलेलं आहे. त्याला मी जाणलेलं आहे. पुढे असलेलं आहे म्हणून मी त्याला उंचावर ठेवीन. नाव. हे वचन कोणासाठी आहेत. माझ्यासाठी. पहा तुम्ही उंचावरती आहात का खाली आहात. मग आजपासून असे विचार करा हे वचन माझ्यासाठी आहे. यस. आमेन. आणि मी परतपायच्या गुप्तस्थली वस्ती करतोय. Yes. मी उंचावरती ठेवण्यात येईल. आमेन. पुढे असलेलं आहे तो मला हाक मारील. कोण. तो मला हाक मारील आणि पुढे असलेलं आहे आणि मी त्याला उत्तर देईन. गॅरंटी आहे. यस. कोणाची गॅरंटी आहे. देवाची. कोणासाठी. माझ्यासाठी. आय सेड कोणासाठी. माझ्यासाठी. तो मला हाक मारेल मी त्याला उत्तर देईन. पुढे असलेलं आहे संकटात मी त्याच्या जवळ असेल. जवळ असेल. देव म्हणतो मी त्याच्या जवळ असेल. ना आई ना बाप ना पत्नी ना पती पण देव म्हणतो मी तुझ्या जवळ असेल. यस. आमेन. आणि पुढे असलेलं आहे मी त्याला मुक्त करीन. मी त्याला. मुक्त करीन. व्हॉट अ ग्रेट वर्ड. मी Yes. त्याला मुक्त करीन. आपल्या हृदयावर हात ठेवा. मला मुक्त करणारा माझ्यात राहतो. मला मुक्त करणारा माझ्यात राहतो. मला एकच करायचंय. मला एकच करायचंय. त्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या संगतीमध्ये त्याच्या संगतीमध्ये प्रार्थनेमध्ये रोज वाढायचंय. रोज आणि रोज वाढायचंय. पुढे असलेलं आहे व त्याचा सन्मान करीन. मी त्याचा सन्मान करीन. येत्या दिवसात अनेकांचे सन्मान त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या घराच्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकामध्ये येशूच्या नावात त्यांचे सन्मान केले जाणार आहेत. आमेन. कारण ज्यावेळेस तुमचा सन्मान होतो सगळ्यात जास्ती आनंद प्रभू येशूला होतो. यस. आमेन. परत एकदा ज्यावेळेस तुम्ही रडता तुम्ही निराश असता तुम्ही अपयशी होता सगळ्यात मोठं दुःख प्रभू येशूला होतं. पण ज्यावेळेस तुमचा सन्मान होतो तुमच्या प्रार्थनेला तो उत्तर देतो तुम्ही आनंदाने हसता त्यावेळेस सगळ्यात जास्ती आनंद प्रभूला होतो. आमेन. मी त्याचा सन्मान करीन. सन्मान करेल. आतापर्यंत अपमान असेल अपमान देवापासून नाहीये. देव म्हणतो मी त्याचा सन्मान करीन. पुढे असलेलं आहे दीर्घ आयुष्याने मी त्याला तृप्त करीन. किती. दीर्घ. आय सेड किती. दीर्घ. आय सेड किती. मी म्हणालो किती. रोज म्हणायचं मी मरणार नाही मी जगणार. आमेन. मी देवाचेच कृत्य जाहीर Yes. करणार. या दिवसात तरुण मुलामुलींना शैतान म्हणतो फाशी लगा ले आत्महत्या कर. त्याला म्हणायचं तू कर आत्महत्या कारण लवकरच तू खाली नरकात जाणार आहे. यस. मी तर देवाबरोबर ती सिंहासनावरती बसणार आहे यस. आणि मी रोज आनंद करणार आहे. आमेन. ज्या वेळेला तुम्हाला आत्महत्येचे विचार येतील म्हणायचं प्रभू येशूच्या नावात मी ते विचार धमकावतो. यस. आणि म्हणायचं मी मरणार नाही मी जगणार. आमेन. आणि मी देवाचेच कृत्य जाहीर करणार. ना पुढे असलेलं आहे आणि माझे तारण मी त्याला दाखवीन. माझी सुटका माझे तारण माझं सामर्थ्य मी त्याला दाखवील. पुढं यस. पुढे लास्ट मी माझे सामर्थ्य त्याला दाखवीन. बायबल बंद झालं पण आपण बंद होईना. हालेलुया. कारण वचन मधापेक्षाही गोड आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया.